स्वामी समर्थ. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता महाराजांचा आपण अभिषेक करणार आहोत. पंचामृताने, दुधाने पण करू शकतात. पाण्याने अभिषेक करायचा. श्री सूक्त 16 वेळा, पुरुष सूक्त 16 वेळा, श्री स्वामी समर्थ जप करत अभिषेक करावा. आज गुरुपौर्णिमा आहे. स्वामी गुरु आशीर्वाद म्हणून मला बाकी काही नको, फक्त तुमची साथ अशीच कायम राहू द्या. गुरु माऊली. श्री स्वामी समर्थ. गुरु विना कोण दाखविल वाटा, आयुष्याचा पंथ हा अवघड डोंगर घाट. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा गुरु, गुरु हा धैर्याचा डोंगरू, गुरु कृपेने हा भावसागर तरू. गुरु पौर्णिमे सर्व गुरूंच्या चरणी वंदन करूया. श्री स्वामी समर्थ. देव आवडण्यासाठी पुण्य असावे लागते, देव कळवण्यासाठी ज्ञान असावे लागते, देवावर बोलण्यासाठी प्रेम असावे लागते, देव जगण्यासाठी भाव असावा लागतो आणि देव मिळवण्यासाठी नित्य भक्ती आणि योग्य कर्मेही करावे लागतात. स्वामींवर विश्वास ठेवा. कधी कधी ते सुद्धा भेटतं, त्याची आपण कल्पनाही केलेली नसेल, अपेक्षाही सुद्धा केलेली नसेल. आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाहीत. हे जितकं खरं आहे तितकंच सत्यही आहे की आपल्या आईच्या मायेने जोड घेणारे स्वामी शिवाय कोणी नाही. माझी आई स्वामी माऊली गुरु आई. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी देत आहे. तू फक्त खेळ बघ आणि खेळ देखील तुझ्या समोरच होणार आहे. कारण तू जे सहन केला आहे ना, तिकडेच तू विजयी झाली आहे. त्यामुळे तू निश्चित राहा. आता तू माझी लीला बघ. तुझ्यासोबत न्याय होणार आणि तू जिंकणार. तुझा आत्मविश्वास जिंकणार, तुझी भक्ती जिंकणार, कारण मी तुझ्यासोबत आहे. अवधूत चिंतन. श्री स्वामी समर्थ. आता आपण स्वामींना आसनावरती विराजमान करणार आहोत. तांदुळाने सगळ्यात अगोदर अष्टकमळ काढून घ्यायचं व त्यावरती हळदी कुंकू टाकायचं. स्वामींना पिना अत्तर लावून घ्यायचं व अष्टगंध लावायचा. सर्व दरवाजे बंद झाले तरी गुरूंच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा गुरूंकडून ठेवा, इतर लोकांकडून नाही. अडचणीत असाल तर गुरु तारतील, एकटे असाल तर गुरु सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर सन्मार्ग दाखवतील. फक्त अंतर्मनाने सदा घाला. श्री स्वामी समर्थ. दुसऱ्याची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो, परंतु दुसऱ्याच्या कामात औचित्य आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो. एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही, जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते. माझा आवडता सगळ्यात क्षण म्हणजे गुरुवार. आपली दर गुरुवारी होणारी भेट, गुरु शिष्यांची भेट. श्री स्वामी समर्थ मंत्रात जपाची 11 माळी न केल्यास एकच माळ करा, पण भगवंताला वाटले पाहिजे की कोण मला हाका मारतोय, असे स्वामींचे जपमाळ करा. ज्या घरात एक तरी भाग्यवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते, त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तारून जातात. हो, मी स्वामी भक्त आहे. ठेच लागली तर आठवतात स्वामींची आणि अत्यंत आनंद झाला तर आजूबाजूला जाणवतात स्वामी. सुखात स्वामी, दुःखात स्वामी, हसवत स्वामी, रडवताना स्वामी, न कळता आपल्याला घडवतात स्वामी. महाराजांना आता अष्टगंध लावलेला आहे, हळद कुंकू लावू नये. आता आपण महाराजांना पिवळे वस्त्र घालणार आहोत व मोत्याची माळ. महाराजांना गुरुवारी पिवळे वस्त्र घालावे. आपण पण पिवळे वस्त्र परिधान करावे. याने आपले गुरुबळ मजबूत होते. गुरुविना ना मिळे ज्ञान, ज्ञानाविना ना मिळे सन्मान. जीवन भवसागर ताराया, चला बंधू गुरुया. जे जे आपणासी ठावे, ते दुसऱ्यांशी देई. शहाणे करुणी सोडे सकळ जना, तोची गुरु खरा. आधी चरण तयाचे धरा.
आयुष्यात खूप कष्ट, संकट तर येतच असतात. अक्षरशः नकोसं वाटतं. पण स्वामी त्यांच्या भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो. सर्व दुनिया अचंबित होते. ही स्वामींची कृपा असते. आता महाराजांना आपण पिवळे फुलं अर्पण करणार आहोत. गुलाबी रंगाचे जास्वंदाचे फूल ठेवले आहेत व पांढरी फुलं ठेवायची. आता महाराजांना तुळशीचे पाने, श्री स्वामी समर्थ जप करत असे आपण 108 वेळा किंवा 11 वेळा म्हणावे किंवा 21 वेळा असे म्हणत महाराजांना तुळशीपत्र वाहावे. आता इथे आपण महाराजांची चित्राची रांगोळी काढणार आहोत. त्यावरती हळदी, कुंकू, अक्षदा वाहून पूजा करायची. स्वामी म्हणतात की सगळ्या गमावल्यासारखे वाटते, तर मग हे लक्षात ठेवा, मी काहीच गमावू देत नाही. फक्त हे आठवतो, जे तुझ्या हिताचे नाही. तू जेव्हा रडतोस तेव्हा मी गप्प असतो, कारण माझ्या कृपेची कामं चालू असतात. धीर धर, मी तुला जिंकण्यासाठीच शांत आहे, असे स्वामींचे बोध आहे. पण खरं असावं परिस्थितीसमोर. माणसांना आयुष्याच्या झाडाचं खोड प्रमाणे असावं. वादळ कितीही मोठं आलं आयुष्यात तरी माणसाने खंबीर वडाच्या झाडासारखं असावं. हा संदेश देण्यासाठी जाणून अक्कलकोट स्वामी वटवृक्षाच्या खाली ध्यान करीत. झाकूनी मस्तक तुझिया पावली, नाम घेतो तुझे स्वामी माऊली. वरद हस्त लाभो तुझ्या सर्वांचे, सुखी ठेव सदैव आम्हा लेकराशी. विष आणि शब्द एकच ताकदीचे असतात. विष एक थेंब शरीरात गेला तर तो जीवन संपवतो आणि गैरसमजुतीचा एक शब्द कानात शिरला की तो मोठा नाती संपवतो. प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी आणि प्रत्येकाचा संघर्ष वेगळा. म्हणून कोणासोबत तुलना करून तू तुझं स्वास्थ्य खराब करून घेऊ नकोस. तुलना करू नकोस. स्वतःची काळजी घे. स्वामी सेवेत समाधान शोध. भक्तीतून खूप शक्ती असते. बघा, आता इथे आपण नैवेद्य वगैरे ठेवून आरती करणार आहोत. सगळ्यात पहिले गणपतीची, मग स्वामींची आरती करायची आहे. आयुष्यात जे मिळत नाही ते मिळवण्यापेक्षा जे आहे ते जपून ठेवा. कधी कधी मिळण्यापेक्षा जपून ठेवणे जास्त महत्त्वाचे असते. आता इथे स्वराज दर्शन घेत आहे. आता इथे नैवेद्य वगैरे ठेवलेला आहे. आता माझे संक्षिप्त गुरुचरित्र मी पुस्तक वाचणार आहे. श्री स्वामींचा चमत्कार डोळ्याने पाहिला म्हणून तर स्वामीवर नशिबापेक्षाही जास्त विश्वास आहे. स्वामी कोणाच्या स्वतःच्या कर्तव्यावर, कोणीच नशिबाच्या जोरावर. स्वामी आमचं चाललंय तुझ्या भरवशावर. आज गुरुपौर्णिमा. 1 ते 3 अध्याय किंवा 1 ते 21 अध्याय सारामृत चरित्राचे वाचावे. तारक मंत्र म्हणावा. जेवढी सेवा होईल तेवढी करावी आज गुरूंची. इथे आमच्या घराजवळ दत्त मंदिर आहे. तिथे आम्ही रात्री 9 वाजता दर्शनाला गेलो होतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.
तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.